जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्धा येथे ॲनिमल्स ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण, गोसेवेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल। शाळेतील स्वर्गीय राधाकृष्ण बजाज गोशाळा नालवाडी रोड येथे ॲनिमल्स ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माहेश्वरी ॲनिमल्स फाउंडेशन नागपूरचे अजय माहेश्वरी उपस्थित होते। त्यांच्या हस्ते ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपालिकेचे अध्यक्ष सुधीर पांगोळ यांनी केला। कार्यक्रमाची सुरुवात गोमातेच्या पूजनाने झाली। उपस्थित मान्यवरांचा गोशाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला। विशेष म्हणजे गोबरापासून तयार केलेल्या मूर्ती व जय श्रीराम उपरणे देऊन अतिथींना गौरवण्यात आले। यावेळी प्राणी कल्याण अधिकारी राम नंदनवार, माजी नगरसेवक शेर भाटिया, सिंधी समाज अध्यक्ष कन्हैया चैनानी, सरपंच संतोष सेलुकार, डॉक्टर गजानन आदमणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। वर्धा जिल्ह्यातील पशूंची दयनीय अवस्था स्थिती लक्षात घेता गेल्या 8 वर्षापासून कार्यरत गोरक्षा हिंदू दलाच्या सेवा कार्यात ही ॲम्ब्युलन्स महत्त्वाची ठरणार आहे। माहेश्वरी ॲनिमल्स फाउंडेशनने ही ॲम्ब्युलन्स गोशाळेला समर्पित केली असून यामुळे जखमी व आजारी पशूंना तातडीने उपचार मिळणार आहे। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गोसेवक व नागरिक उपस्थित होते। पलाशू माटे, जनसंग्राम न्यूज वर्धा।